स्वागत आहे मित्रांनो आजच्या व्लॉगमध्ये। सकाळी लवकर उठून फ्रेश होऊन ब्रश करून तयारी करून घेतली। तयारी करून झाल्यावर 2-3 क्लिपा काढून घेतल्या आणि आजचा प्लॅन काय आहे ते तुम्हाला समजेलच पुढे। चार्जर घ्यायचं होतं, चार्जर घेऊन हॉलच्या बाहेर आलो। हॉलच्या बाहेर येऊन खालच्या घरात जायचं होतं। खालच्या घरात येऊन चहा पोळी खाऊन निघालो कामावरती जायला। काढली माझी गाडी आणि निघालो मी कामावरती जायला। पुढे येऊन गावाच्या बाहेर आलो। गावाच्या बाहेर येऊन पेट्रोल पंपावर आलो। पेट्रोल टाकून घेतलं। पेट्रोल टाकून मी निघालो माझ्या रस्त्याने जाता रस्त्याची क्लिप घेऊन घेतली आणि माझी पण क्लिप घेऊन घेतली। सकाळचा मोसम एवढा भारी होता की एकदम गारगार फील होत होतं। पुढे येऊन स्टेशन रोड लागला आणि मी जेव्हा येतो तेव्हा गेट बंदच असते। आज पण रेल्वे जात होती, गेट बंद होतं। गेट उघडण्यासाठी खूप टाइम थांबला आणि निघाला मग तिथून मग डायरेक्ट पोहोचला रावेरमध्ये। रावेरच्या पुढे येऊन बुरहानपूर रोडने लागला आणि इकडे काय 3-3 गणपती जात होते एक साथ। पूर्ण ट्रॅफिकच होती वो रस्त्यानं। मग काय आउट साईडनं टाकली ना वो गाडी, आउट साईडनं कशी काढली वो आणि तिच्यात पुढे पण ट्रॅफिक लागून गेली। पुढे पण एवढी ट्रॅफिक झाली होती वो की डायरेक्ट पुढेच निघायने एकदम खतरनाकच झाली आणि लोक बी एवढे घाई करत की तो म्हणे पुढे जाऊ दे, तो म्हणे मला पुढे जाऊ दे। ही ट्रॅफिक एवढी होती मित्रांनो की बालाजी काट्यापासून तर तामसवाडी फाट्यापर्यंत एवढी ट्रॅफिक कधीच पाहिलेली नव्हती। जेवढे पुढे जात आम्ही तेवढी ट्रॅफिक वाढे वो। म्हटलं आज ट्रॅफिक म्हणून निघाते की नाही काय माहिती। ट्रॅफिक पास करून सरळ डायरेक्ट जिनिंगच्या ऑफिसमध्ये काम होतं। ऑफिसचं काम करून सरळ डायरेक्ट वेअरहाऊसकडे येऊन बघितलं करण येलो होता आधीच। वेअरहाऊसचं शटर ओपन करत होता करण। तेवढ्यात करणला एक कॉल आला, त्याला बोलवलं होतं रावेरमध्ये। तो बोलला म्हणे चल म्हणे आपण रावेर जाऊ। ठीक आहे म्हटलं, रावेरला निघाले आम्ही सोबत। सरळ आले आम्ही चौकामधून आम्हाला जायचं होतं सेंट्रल बँकमध्ये। बँक जवळ पोहोचून करण गेला त्याचं काम करायला आणि मी बाहेर थांबलो होतो। करण त्याचं काम करून बाहेर आला आणि आम्ही निघालो सोबत। बघतो तर काय पुढे गणपती बालाजी घाटापर्यंत येऊन गेले होते। ट्रॅफिक तर खूपच कमी झाली होती। आजचा ब्लॉग इथं संपला मित्रांनो। लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका आणि फॉलो सुद्धा करा। धन्यवाद।